जय महाराष्ट्र मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी प्रश्न विचारले होते की या पोस्टसाठी सर क्वालिफिकेशन काय असेल, सर सिलेबस काय असेल. तर त्याच मित्रांच्या प्रश्नाचं समाधान म्हणून आज मी बघा डायरेक्ट जे DMER आहे त्यांच्या ऑफिशियल साईटवरती जे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी टाकलेलं आहे, अपलोडेड आहे, तिथून ते घेऊन आलेलं आहे. आणि तुमच्यासाठी कोणत्या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागेल याची आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. आणि याच्या पुढील जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, तर तो पूर्ण व्हिडिओ सिलेबस कोणत्या पोस्टसाठी कुठला सिलेबस असणार आहे तो आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. आणि तुम्ही एखादा व्हिडिओ मिस करू नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी बघा मित्रांनो, जवळपास आपल्याला जे आज आहे ते एकूण जवळपास किती संवर्गाचे बघायचे आहेत. बघा, हे 34 संवर्ग आणि त्याच्यानंतर अधिपचारिका एक 34 आणि हे 3 असे जवळपास 37 संवर्ग जे आहेत त्या 37 संवर्गाचे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहेत, अर्हता काय आहे, शैक्षणिक अर्हता हे आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो थोडासा फास्टही होऊ शकतो. त्यामुळं थोडंसं समजून घ्या. आणि ही जी PDF आहे ती मी आपली मराठी माहिती केंद्र जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टाकतो. तिथं जाऊन तुम्ही आपापले जी पोस्ट आहे त्याची अर्हता व्यवस्थितरित्या पाहू शकता आणि समजून घेऊ शकता. त्यामुळं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. आणि तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं जे पद आहे मित्रांनो ते आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर त्याच्यासाठी तुम्हाला बघा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचं BMLT असायला पाहिजे, किंवा मग तुमचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे जे बायो या विषयांसोबत तुमचं BSc झालेलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तुमचा DMLT हा डिप्लोमा झालेला पाहिजे. तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. पण याच्यासोबतच तुम्हाला पॅरामेडिकल काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन असणं आणि त्याचबरोबर तुमचा कमीत कमी 1 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे लॅबमध्ये काम करायचा तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे ग्रुप क चे पद आहेत या दोन्ही पदांसाठी फॉर्म भरू शकता. तर तिसरं जे पद आहे ते पद बघा ग्रंथपाल आहे. या पदासाठी तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच MSc असायला पाहिजे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तिन्ही पैकी एका फॅकल्टीतून, किंवा मग तुमचं जे MSc आहे ते MSc असायला पाहिजे बायोलॉजी किंवा झूलॉजी या विषयातून, किंवा अजून एक तुम्हाला याच्यामध्ये डिग्री असायला पाहिजे लायब्ररी सायन्समध्ये एखाद्या युनिव्हर्सिटीतून ज्या युनिव्हर्सिटीला गव्हर्नमेंटचं परमिशन आहे अशा. तर चौथं जे पद आहे ते पद आहे बघा ग्रंथपाल सहाय्यकचं. त्याच्यामध्ये तुम्हाला SSC एक्झामिनेशन जे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे आहे ती आणि हायर जे सेकंडरी एक्झाम म्हणजे 12th आहे हे तुम्हाला पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 6 महिन्याचं जे लायब्ररी सायन्सचा डिप्लोमा आहे हा त्याच्यासोबत तुमचा होणं गरजेचं आहे. तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असू शकता. 5वं पोस्ट आहे सहाय्यक ग्रंथपाल. त्याच्यासाठी तुम्हाला आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या जे फॅकल्टी आहे याच्यातून तुमचं जे डिग्री असायला पाहिजे, किंवा मग तुमचं BSc बायोलॉजी आणि झूलॉजी याच्यातून तुमचं डिग्री असायला पाहिजे. आणि त्याचसोबत तुम्हाला बघा 6 महिन्याचा जो ड्युरेशनचा लायब्ररी सायन्सचा जो डिप्लोमा आहे तोच डिप्लोमा तुमचा झालेला असायला पाहिजे. तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतरचं पद बघा स्वच्छता निरीक्षक म्हणजेच सॅनिटरी इन्स्पेक्टर. अतिशय महत्त्वाचं ग्रुप Cचं पोस्ट आहे हा. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये या पोस्ट बऱ्याच प्रमाणात निघत असतात. तर त्यासाठी क्वालिफिकेशन बघा तुमचं कमीत कमी सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन म्हणजे तुमचं 12th झालेलं असायला पाहिजे. आणि त्याचसोबत तुम्हाला कमीत कमी बघा मिनिमम 1 वर्षाचं तुमचे ट्रेनिंग असायला पाहिजे हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर एखाद्या रिकॉग्नाइज्ड जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामधून. त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे पद आहे ते ECG तंत्रज्ञ. अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक जे आरोग्य विभागाच्या DMRच्या जे पद भरती निघते त्याच्यामध्ये हे पद असतात. आणि हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते DMERसाठी त्यांनी ऑफिशियल साईटवर दिलेले आहेत. तर याच्यासाठी बघा तुमचं BSc पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी कार्डिओलॉजीमधून तुमचं BSc झालेलं पाहिजे, किंवा मग तुमचं प्लेन BSc असायला पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांमधून. आणि त्याचसोबत तुमचं जे ECG टेक्निशियनचा जो डिप्लोमा आहे हा तुमचा झालेला पाहिजे. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे कमीत कमी 1 वर्षाचा रिकॉग्नाइज्ड हॉस्पिटलमध्ये. तर तुम्ही या पोस्टसाठी इलिजिबल असू शकता. त्याच्यानंतर पुढचं पद बघा आहे आहार तज्ज्ञाचं. त्याच्यासाठी तुमचं BSc असायला पाहिजे होम सायन्समध्ये.
त्याच्यानंतरचं आहे औषध निर्माता. औषध निर्माता या पोस्टसाठी तुमचं बघा शैक्षणिक अर्हता तुमचं 12th असायला पाहिजे आणि तुमचं 12th नंतर तुमचं डी.फार्मसी म्हणजे जर डिप्लोमा इन फार्मसीमध्ये झालेलं पाहिजे किंवा तुमची डिग्री इन फार्मसीमध्ये झालेली पाहिजे. तुम्हाला या पदासाठी जे आहे तो फॉर्म भरता येतो आणि याच्यासोबतच तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते व्हॅलिड रजिस्ट्रेशन पण असायला पाहिजे, तरच तुम्ही इलिजिबल होऊ शकता मित्रांनो. त्याच्यानंतरचं आहे बघा प्रलेखाकार. त्याच्यासाठी तुम्हाला SSC एक्झामिनेशन जी आहे ती पास होणं गरजेचं आहे. त्यासोबतच तुम्हाला 6 महिन्याचा जो लायब्रेरियन सायन्समधला डिप्लोमा आहे तो असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचं जे पद आहे ते बघा समाजसेवा अधीक्षक. त्याच्यासाठी तुमचं मास्टर झालेलं पाहिजे सोशल सायन्समधून, तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर व्यवसायोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्यामध्ये तुमचं BSc असायला पाहिजे. ऑक्युपेशनल थेरपी किंवा बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी याच्यातून तुमची BSc झालेली असेल तर तुम्ही जो आहे तो फॉर्म भरू शकता. पण त्याच्यासोबत तुम्हाला प्लस जे ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी काउन्सिलिंग आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर दूरध्वनी चालक बघा. त्याच्यासाठी तुमचं SSC म्हणजे 10th असायला पाहिजे आणि तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि हिंदी या जे लँग्वेज आहेत या लँग्वेज बोलता आल्या पाहिजे, तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल होता. आणि त्याचसोबत तुम्हाला जे टेलिकॉम ऑपरेटर आहे याच्याचा एक्सपिरियन्ससुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे ते पद आहे बघा महिला अधीक्षिका. याच्यासाठी तुम्हाला तुमची डिग्री होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे सोशल वर्क आहे त्याचं 2 वर्षाचा कमीत कमी अप्रूव्हल असलेल्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे बघा क्षकिरण तंत्रज्ञ. खूप महत्त्वाचं पद आहे हे सुद्धा. याच्यासाठी तुम्हाला पाहिजे डिग्री ऑफ अ बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी रेडिओग्राफी और BSc झालेलं पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे. त्याचसोबत हे जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन नसेल तर मग तुम्ही बघा तुमचं प्लेन BSc झालेलं पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यांच्यामधून. आणि त्याचबरोबर तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे रेडिओग्राफीमध्ये, तर तुम्हाला फॉर्म भरता येतो. याचसोबत तुम्हाला कमीत कमी 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असला तरच तुम्ही इलिजिबल होता मित्रांनो. तर या पुढचं पद आहे बघा मित्रांनो क्षकिरण सहाय्यकचं. त्याच्यासाठी तुम्हाला तुमची डिग्री झालेली पाहिजे रेडिओग्राफीमध्ये आणि ती जर नसेल तर बघा तुम्हाला तुमची प्लेन BSc असायला पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीमध्ये आणि तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे रेडिओथेरपीमध्ये, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचं जो एक्सपिरियन्स आहे तो सुद्धा कंपल्सरी आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पद आहे दंत आरोग्य. हॅव पास द सेकंडरी स्कूल म्हणजे HSC 12वी. त्याच्यानंतर तुमचा डिप्लोमा असला पाहिजे डेंटल हायजीनमध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला जे डेंटल हायजिनिस्टचा कोर्स आहे तो पण होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ. त्याच्यासाठी बघा हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट. तुमचं 12वी असायला पाहिजे सायन्समधून, तर तुम्हाला इथं फॉर्म भरता येतं. त्याच बघा दंत तंत्रज्ञ. त्यासाठी तुम्हाला SSC म्हणजे 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला डेंटल मेकॅनिकल कोर्स जो आहे तो कोर्स करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनसुद्धा असणं कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक दंत तंत्रज्ञ. त्यासाठी तुम्हाला HSC म्हणजे 12वी झालेली पाहिजे आणि त्यासोबत तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे डेंटल मेकॅनिकल कोर्समधून आणि बघा तुमचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे छायाचित्रकार आणि कलाकारमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला SSC असायला पाहिजे किंवा मग तुमचं डिग्री डिप्लोमा झालेलं पाहिजे आर्टमधून, तर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरता येतं. श्रवणमापक तंत्रज्ञ. त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे ते डिग्री इन सायन्समध्ये पाहिजे आणि ऑडिओलॉजी और स्पीच थेरपीमध्ये तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा तुमचं त्याच्यामध्ये डिग्री असणं गरजेचं आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतरचं पुढचं पद आहे बघा नेत्रचिकित्सक. त्याच्यासाठी तुम्हाला हायर सेकंडरी स्कूल म्हणजे 12th असायला पाहिजे आणि त्यासोबत तुमचा सर्टिफिकेट कोर्स झालेला पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांच्यामधून. त्याच्यानंतर याला ऑरमध्ये अजून एक ॲडिशनल बघा जर तुमच्याकडे 2 वर्षाचे ट्रेनिंग कोर्स असेल ऑप्टोमेलिक असिस्टंटमध्ये तरी तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर बघा डायलिसिस टेक्निशियन. अतिशय महत्त्वाचं पद आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये यासाठी पोस्ट असतात आणि बऱ्याच प्रमाणामध्ये डायलिसिस टेक्निशियनसाठी पोस्ट निघत असतात मित्रांनो. S14 एवढा पे स्केल असतो, पेमेंट पण खूप जास्त असतं. ग्रुप Cचं पद आहे हे. बॅचलर डिग्री ऑफ स्टेशनरी युनिव्हर्सिटी इन सायन्स विथ फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी. बघा तुमचं BSc असायला पाहिजे कमीत कमी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांमधून आणि तुमचा DMLT जो कोर्स आहे तो व्हायला पाहिजे. पुढचं पद
आहे शिंपी, त्याच्यासाठी तुमचं जे 10th आहे 10वी असायला पाहिजे आणि सर्टिफिकेट कोर्स असायला पाहिजे. सुतार या पदासाठी बघा तुमच्याकडं कमीत कमी SSC पास असायला पाहिजे तुम्ही आणि सर्टिफिकेट कोर्स आहे तो सर्टिफिकेट कोर्स होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गृहनिर्वस्तपाल त्याच्यामध्ये तुम्ही 12th पास असायला पाहिजे आणि त्याबरोबर तुम्हाला 1 वर्षाचा जो एक्सपिरियन्स आहे ट्रेनिंगचा तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर जनरेटर ऑपरेटर तुम्हाला TIचा जो सर्टिफिकेट कोर्स आहे तो असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडं लायसन सुद्धा असणं गरजेचं आहे. त्यानंतर कातारी बघा त्याच्यासाठी तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे. इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन बोर्ड टेक्निकल एक्झामिनेशनमध्ये तुमचं हे क्वालिफिकेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं पद आहे लोहारसाठी तुम्हाला पास्ड बॅकस्मिथ कोर्स एक्झामिनेशन ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून झालेला असायला पाहिजे तर तुम्हाला जो आहे तो फॉर्म भरता येते. सांख्यिकी सहाय्यकसाठी बघा मास्टर डिग्री विथ कमीत कमी 50% तुमचं मास्टर डिग्री असायला पाहिजे कमीत कमी आणि तुम्ही ते मास्टर डिग्री 50% मार्काच्या वरती पास असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं पद बघा शारीरिक निर्देशक याच्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अँड प्रोसेसर डिप्लोमा फिजिकल एज्युकेशन तुमचं डिग्री असायला पाहिजे आणि तुमचा डिप्लोमा असायला पाहिजे फिजिकल एज्युकेशन ऑफ इन्स्टिट्यूटमधून तर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येते. मोल्ड रूल तंत्रज्ञ त्याच्यासाठी बघा तुमचं पास पाहिजे तुम्ही BSc डिग्री विथ 2nd क्लास तुम्ही जे BSc आहे ती BSc फिजिक्स विषयामधून पास असणं गरजेचं आहे ते पण 2nd क्लासमध्ये तर तुम्ही या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर वाहन चालक आहे वाहन चालकसाठी तुम्हाला सेकंडरी स्कूल म्हणजे 12th असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला मराठी आणि हिंदी जे लँग्वेज आहेत या व्यवस्थितरित्या बोलता आल्या पाहिजे आणि तुम्ही फिजिकली जे फिट अँड फाईन असलं पाहिजे तर तुम्हाला वाहन चालकसाठी फॉर्म भरता येतो. सगळ्यात महत्त्वाचं पद ग्रुप Cचं अधिपरिचारिका म्हणजेच तुमचं स्टाफ नर्ससाठीचं जे पोस्ट आहे ही सगळ्यात महत्त्वाची आणि या त्यानंतरचं पद बघा अधिपरिचारिका ही एक परिचारिका या कॅटेगरीमधलं पद आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. ग्रुप Cचं पद आहे. प्रत्येक भरतीमध्ये याच्या खूप जास्त जे वॅकन्सी आहे त्या वॅकन्सी असतात आणि याच्यासाठी तुम्हाला कुठलं क्वालिफिकेशन लागते ज्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी फॉर्म भरू शकता तर ते बघा तुमचं जनरल नर्सिंग असायला पाहिजे 3 वर्षाचं किंवा तुमचा 3.5 वर्षाचा जो डिप्लोमा कोर्स आहे तो असायला पाहिजे BSc नर्सिंग डिग्रीमध्ये आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यासोबत तुम्हाला काय पाहिजे द डिप्लोमा डिग्री कोर्स शुड बी पास फ्रॉम युनिव्हर्सिटी शोल्डेड इन महाराष्ट्र जे महाराष्ट्र स्टेटचं डिप्लोमा आहे तो डिप्लोमा तरी झालेला पाहिजे आणि त्याचबरोबर का तुमचा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे मुंबई आहे याचं तुमच्याकडं रजिस्ट्रेशन असणं सुद्धा कंपल्सरी आहे आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा रजिस्ट्रेशन जर असलं तर तुम्ही फॉर्म भरू शकता रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्ही कदाचित फॉर्मही भरू शकत नाही. तर त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे ते अतांत्रिक पद आहेत नॉन टेक्निकलची पद आहेत. त्या नॉन टेक्निकलच्या पदामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक हे जे पद आहे याच्यासाठी तुमचं SSC म्हणजे 10वी असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं टायपिंग असायला पाहिजे बघा 120 एवढा स्पीड असला पाहिजे आणि इंग्लिशचं जे स्पीड आहे तुमचा 40 असला पाहिजे आणि मराठीचा जो आहे 30 असला पाहिजे तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. दुसरं जे अतांत्रिक पद आहे ते पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं 10वी असायला पाहिजे तुमचं शॉर्ट हँड स्पीड असायला पाहिजे 100 आणि इंग्लिश टायपिंगचा 40 मराठीचा 30 आणि तिसरं जे पद आहे लघुलेखक त्याच्यामध्ये सुद्धा तुमची 10वी असायला पाहिजे. त्याचबरोबर तुमचं 80 स्पीड असला पाहिजे शॉर्ट हँडचा आणि त्याचबरोबर तुमचं जे इंग्लिश टायपिंग आहे ते 40 आणि मराठी टायपिंग आहे ते 30 असलं पाहिजे. तर एवढं जर असेल तुमच्याकडे क्वालिफिकेशन तर तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता. तर बघा मित्रांनो टेक्निकलचे जवळपास जे आहेत ते 34 पदं या 34 पदांचं क्वालिफिकेशन काय आहे ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर नॉन टेक्निकलच्या 3 पदांचं आणि परिचारिका याच्यामध्ये अधिपरिचारिका आहेत यांचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये बघितलेलं आहे. जवळपास DMAR हे जे PDF आहे हे DMARनं त्यांच्या ऑफिशियल साईटवर टाकलेलं आहे आणि तुम्ही DMARमध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल
तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या येणारे जे पेपर्स असतात त्या पेपरमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं कुठलं क्वालिफिकेशन असलं पाहिजे याचं त्यांनी त्यांच्या ऑफिशियल साईटवर एक PDF टाकलेली आहे आणि ती PDF मी तुमच्यासाठी शोधून काढून त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, जर फ्युचरमध्ये तुम्हाला येणारी जी पदभरती आहे या पदभरतीसाठी जर फॉर्म भरायचा जर असेल तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची एक बाब लक्षात घ्या. ग्रुप Cचे जे पद आहेत या मॅक्झिमम पदांसाठी तुम्हाला जे तुमचं रेकॉग्नाइज्ड काउन्सिलिंग आहे त्या काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला त्याच्यामधून बाद केलं जातं. तुम्ही फॉर्म भरताल, एक्झाम देसाल, पण तुमचं जर सिलेक्शन जरी झालं तरी तुम्हाला तिथं गव्हर्नमेंट जॉबमध्ये घेतलं जात नाही, तुम्हाला पात्र ठरवल्या जात नाही. त्यामुळं तुमच्याकडं वेळ आहे. तुमची जर क्वालिफिकेशन कंप्लीट झालं असेल तर तुम्ही जे तुमचं काउन्सिलिंग आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन करून घ्या मित्रांनो. आणि दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळं मला पुढचा व्हिडिओ बनवायला खूप जास्त प्रोत्साहन मिळतं. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आणि आपल्या चॅनलवरचे आलेले नवीन लेटेस्ट व्हिडिओज किंवा कुठली माहिती मिस होऊ नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला क्लिक करा आणि सगळ्या नोट्स PDF मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद.